महत्त्वाची बातमी, जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे। मनुस्मृतीच्या प्रती आव्हाडांनी फाडल्या। मनुस्मृतीच्या प्रतीवर बाबासाहेबांचा फोटो होता आणि तो सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फाडण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे। महाडमध्ये आव्हाड मनुस्मृतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। या आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आव्हाडांचा निषेध असो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आव्हाडांचा निषेध असो। आव्हाडांचा निषेध असो। या आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या आव्हाडाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध असो। जय भीम, जय भीम। जोर से बोलो जय भीम। जोर से बोलो जय भीम। जोर से बोलो जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। या आव्हाडात तर या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली जाते आणि फोटो सुद्धा त्यांचा जाळण्यात आलाय। नक्कीच पाहायला गेलं तर महाडमध्ये आंदोलन दरम्यान जितेंद्र आव्हाडांकडून थोर पुरुषांचे पोस्टर फाडण्यात आले अशी माहिती आली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जो आहे तो कुठेतरी आक्रमण करायला पाहायला मिळतोय। जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी तसेच जितेंद्र आव्हाडांची गुन्हा दाखल करावा या प्रमुख दोन मागण्या घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाडांकडून जी चूक झाली आहे ती समाजाला दुखावणारी आहे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी जी मागणी आहे ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन आता आव्हाडांविरोधात पेटलेलं आहे आणि आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते।